नमस्कार, मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही बघताय ते जनमंतक मराठी. मंडळी, राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. म्हणजेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गटासाठीची ही मतदान प्रक्रिया 7 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडली. आताचे निकाल जे आहे ते आपल्याला उद्या म्हणजे 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळपासून आपल्याला हळूहळू पाहायला मिळतील. असं असताना देखील आता अनेक उमेदवाराचं भवितव्य जे आहे ते मतपेटीमध्ये बंद आहे. अनेक कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक वाढली आहे, जनतेमध्ये देखील धाकधूक वाढली आहे. नेमकी सत्ता कुणाची येईल, आपल्या गटातला उमेदवार कोण निवडून येईल, किंवा कुणाला किती लीड असेल, किंवा कोण बाजी मारेल, कुणाचं मतदान कोण खाईल, ह्या सगळ्याची चर्चा आहेत ना आता पारावरती म्हणा किंवा सगळीकडे जिथं नेते सगळी जनता उभा टाकते, हॉटेल असेल, अनेक सार्वजनिक ठिकाणं असेल, हीच सगळी आपल्याला चर्चा आपल्याला ऐकायला मिळते. असं असताना देखील आम्ही जनमंतकच्या वतीनं काही जिल्हा परिषद गटासाठी ग्राउंड रिपोर्टिंग केली होती. जनमंतकचा एक विशेष कार्यक्रम घेऊन आपण या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या काही गटामध्ये उतरलो होतो, ज्याचं नाव होतं की बोल बिंदास. आपण त्या गटामध्ये गेलो, लोकांच्या समस्या जाणून घेतल्या, लोकांना बोलतं केलो, लोकांशी चर्चा केलो, लोकांना तिथल्या विकास कामाबद्दल विचारलं, तिथं न झालेल्या विकास कामाबद्दल विचारलं, तिथल्या मूलभूत सुविधांबद्दल आपण आपल्या बोल बिंदास या कार्यक्रमामध्ये बोलण्याचा प्रयत्न केला. आणि लोक बोलतेही झाले, कारण लोक आता बोलायला लागलेत, लोक हुशार झालेत, लोक त्यांच्या समस्या सांगायला लागलेत. आणि त्याच आपल्या बोलबिंदाच्या माध्यमातून तो छोटासा आम्ही प्रयत्न केला. असं असताना देखील मी सुरुवातीला म्हणलं की आता सगळ्यांचे धाकधूक वाढले आहे, उमेदवारांचं भवितव्य मतपेटीमध्ये बंद आहे. नागरिकांमध्ये आता एक धाकधूक वाढले की उद्या नेमकी सीट कुणाची लागणार आहे, भाजपची लागणार आहे, काँग्रेसची लागणार आहे, अपक्षाची लागणार आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची लागणार आहे, नेमकी लागणार आहे कोणाची. तर आम्ही ज्या पद्धतीनं ग्राउंड रिपोर्टिंग केलं त्यानुसार आम्हाला थोडासा अंदाज तुम्हाला सांगावा असा वाटला, म्हणून मी तुमच्यासमोर आज आलेलो आहे. आता बघा, मी काही संपूर्ण जिल्ह्याभराचं सांगणार नाही, फार ती अतिशयोक्ती होईल की मला फार जिल्ह्याचा अभ्यास आहे. जिल्ह्यांच्या पूर्ण सगळ्या घडामोडीवरती मी तो आढावा घेऊन मी तुमच्याशी ते अंदाज बांधणार आहे असं बिलकुल नाही. काही मोजक्या गटासाठी मी तुम्हाला सांगणार आहे, जसं की पानगाव सर्कल असेल, खरवळा सर्कल असेल, पोरेगाव सर्कल असेल आणि कामखेडा सर्कल असेल. या 4 गटाबद्दल आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत की उद्याचं नेमकं गणित अंदाज कसा असू शकतोय. हे सुरुवातीलाच मी स्पष्ट करतो, हे आमचे निकाल नाहीत आणि आमचा अंदाज 100% खरा ठरलच असंही बिलकुल नाही, किंवा आमचा अंदाज 100% खोटाही ठरल असंही बिलकुल नाही. त्यामुळं तुमचं मत जे आहे ते आम्हाला आमच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरत जाऊ नका. आमचं अंदाज तुमच्या अंदाजाबरोबर लागतो का नाही. तर बघा, आपण सुरुवात करूयात पानगाव सर्कलपासून. आता पानगाव सर्कलमध्ये सुरुवातीला जे आहे ते भाजप रेसमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्याचं कारण असं होते की ही निवडणुका तारखा जाहीर झाल्या, मग उमेदवारी डिक्लेअर करणं सुरू झालं. मग अशातच भाजपचे सध्या विद्यमान आमदार आहेत रमेश अप्पा कराड यांनी त्यांच्या मुलाला म्हणजे त्यांच्या सुपुत्राला जी उमेदवारी तिथं जाहीर केली होती. त्यामुळे कुठंतरी भाजपमध्ये एक मोठा उत्साह आपल्याला पाहायला मिळाला होता, मोठा एक जल्लोष त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता की ऋषिकेश दादा जे आहे ते आता आपल्या गटातून ते उभा आहेत. आणि आता त्या विद्यमान आमदाराच्या मुलाच्या बरोबरीच आणि तोडीस उमेदवार देणं काँग्रेसला फार कठीण होतं. पण मध्यंतरी भाजपनं एक असा आदेश जारी केला की तिथले आमदार असतील, खासदार असतील, यांच्या मुलाला मुलीला म्हणजे थोडक्यात घराणेशाहीतल्या कुणालाही तिथं उमेदवारी देता येणार नाही असं त्यांनी एक जाहीर भूमिका घेतली. त्यामुळं ऋषिकेश कराड यांची जी उमेदवारी आहे ती ऐनवेळीला तिथं माघारी घेण्यात आली. मग त्या ठिकाणी जी भाजपकडून जे आहे ते सतीश आंबेडकर यांना अधिकृत भाजपचा उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं. काँग्रेसकडून गणेश तुरुप होते, जे नौकेच आहेत, कधी त्यांनी समाजकार्य केलं आहे किंवा नाही केलं आहे यामध्ये आपण नंतर बोलूयात निकाल लागल्यानंतर. त्याचबरोबर आता इथं भाजप काँग्रेस, कारण नेहमी भाजप आणि काँग्रेसमध्येच आपल्या जिल्ह्यामध्ये लढत पाहायला मिळते. पण इकडं जर आपल्याला पानगाव सर्कलचं जर बोलायचं झालं तर भाजप, काँग्रेस आणि मनसे म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जे की याचे प्रमुख जे आहेत त्या भागाचे संतोष नागरगोजे यांनी फार सुरुवातीपासूनच प्री प्लॅनिंग केलं होतं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकाबद्दल. 1-2 वर्षापासूनच त्यांनी प्रत्येक गावामध्ये जाणं, लोकांच्या समस्या सोडवणं, लोकांना मदत करणं,
लोकांचे काही शासकीय प्रशासकीय काही अडचणी असतील, लोकांच्या शेतकऱ्यांचे काही प्रॉब्लेम असतील, अशाबद्दल त्यांनी फार तिथं कार्य करून ठेवलं होतं. त्या लोकांच्या मदतीला ते धावून गेले होते. त्यामुळं त्यांची प्री प्लॅनिंग अगोदरपासून जिल्हा परिषद पंचायत समितीवरती उभा टाकण्याची होती. आता ह्या 2 उमेदवारांची कदाचित नसावी. असं असताना देखील मग हे सगळं हे प्रचार सुरू झाला. सुरुवातीच्या काळामध्ये भाजप मी जसं म्हणलं की ट्रेंडिंगला होतं, सर्वात पुढं होतं. मग ते कुठंतरी ऋषिकेश कराडच्या उमेदवारीमुळं फार जे केलं ते बॅकफूटवरती गेलं. आता जर आपल्याला पानगाव सर्कलचा विचार करायचा झाला तर पानगाव सर्कलबद्दल बोलायचं झालं तर इथं जर आपल्याला पक्षाची आकडेवारी जर थोडक्यात ते कुठल्या स्थानावर होते, पानगावपुरतं मी सांगतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेना 1 नंबरचं तिथं आपल्याला पाहायला मिळाली, 2 नंबरला काँग्रेस आणि 3 नंबरला जे आहे ते भाजप राहिलं. जे की भाजप देशात मोठा पक्ष आहे, राज्यात मोठा पक्ष आहे. त्याच भाजपला पानगाव सर्कलमध्ये जे आहे ते 3 नंबरला राहावं लागलं असा अंदाज आमचा आहे. अनेक त्याचे फॅक्टर्स आहेत, अनेक त्याचे कारणं आहेत. एकीकडं मी जसं की म्हणलं की ऋषिकेश कराडना उमेदवारी देऊन जेवढे लोक खुश होते तेवढेच नाराज देखील होते, अशी देखील चर्चा मध्यंतरी आपल्याला बघायला मिळाली. त्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं चर्चा फार आपल्याला पानगाव सर्कलमध्ये बघायला मिळाली. आम्ही शेवटच्या मतदानाच्या काही तासाच्या अगोदर देखील रिपोर्टिंग घेतली. त्या ठिकाणी फक्त बघूयात आपण एकदा माणूस किंवा देऊन बघूयात. अनेक वर्ष अनेक मंडळी नेते मंडळी आहेत, फक्त आश्वासनं देतात, काम करत नाहीत, अशी एक लोकांची भूमिका होती. आणि संतोष नागरगोजेंना एकदा संधी देऊन बघूयात, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकदा संधी देऊन बघूयात, असं एक चित्र पानगाव सर्कलमध्ये पाहायला मिळालं. त्यामुळं आमचा अंदाज जो आहे ते पानगाव सर्कलमध्ये मनसे बाजी मारू शकते. मनसेचं पारडं त्या ठिकाणी जड आहे. आता दुसऱ्या गटाबद्दल बोलूयात, ते कामखेडा सर्कल. कामखेडा सर्कलमधली फार जी निवडणूक आहे ती फार इंटरेस्टिंग होती. तिथली लढत फार इंटरेस्टिंग होती. भिसे याच घराण्यामध्ये भाजप असेल, काँग्रेस असेल, हे दोन्ही उमेदवार होते. एक माजी आमदार असलेले त्र्यंबक नाना भिसे, जे काँग्रेसकडून माजी आमदार होते, त्यांनी निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आणि आपल्या बंधूच्या पत्नीला ती उमेदवारी जाहीर केली असं आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळं त्यांच्याच घरातल्या दुसऱ्या बंधूच्या जी पत्नी आहेत आशाताई भिसे, म्हणजे अगोदरच्या सरिताताई भिसे होत्या आणि या दुसऱ्या ज्या आहेत ते आशाताई भिसे, या काँग्रेसकडून उमेदवार होत्या. तसं बघितलं तर दोघांनी पक्ष बदल केलेलाच आहे, पक्ष बदलूनच तिकीटं घेतलेले आहेत. त्यामुळं तिथं वेगळी चर्चा फार पाहायला मिळाली. आणि घराण्यातली एकाच घरामधली भिसे विरुद्ध भिसे अशी ही लढत तिथं होती. त्यामुळं जर आपल्याला विचार करायचा झाला तर कामखेडा सर्कलमध्ये जे आहे ते अनेक वर्षापासून भाजपची सत्ता होती. तिथं जिल्हा परिषदवरती भाजपचं वर्चस्व होतं. असा हा देखील जी मूलभूत सुविधा आहेत, जी मूलभूत गरजा आहेत, तिथल्या विकास कामं असतील, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते कुठंतरी तशाच राहिलेला विकास किंवा न झालेलं जे चित्र आहे किंवा लोकांच्या भावना तशा आम्हाला मिळाल्या होत्या. कामखेडा मोठं गाव आहे. कामखेडा सर्कलचं बद्दल कामखेडबद्दल मी बोलूयात. आपण कामखेडमध्ये गेलो होतो. कामखेडमधल्या रस्त्याचा फार मोठा प्रश्न चर्चेत आला ह्या निवडणुकीच्या दरम्यान. रस्त्याकडे जायला 7-8 किलोमीटरसाठी आम्हाला 45 मिनिट लागले किंवा अनेक लोक समस्या रील्स असतील सोशल माध्यमामधून व्यक्त झाले. गावामध्ये जाहीररित्या तिथल्या मंदिरावरती एक फ्लेक्स लावण्यात आला की रस्त्याचं काम आमचं रखडलेलं आहे, रस्ता नेते मंडळीनं केला नाही, अशा चर्चा तिथं देखील आपल्याला बघायला मिळाल्या. मग एकडे हे माजी आमदार असलेले काँग्रेसचे ते भाजपमध्ये गेले, परत भिसेमध्येच तिकीट दिलं गेलं. म्हणजे ह्या दोघांमध्ये पुन्हा तिसरा माणूस जो आला तो शिवसेना सचिन दाने यांचं देखील तिथं त्या बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला. सचिन दानेने देखील बरेच मतं खाल्ल्याची देखील चर्चा किंवा मतं त्यांना मिळाल्याची देखील चर्चा आपल्याला अनेक इनपुटच्या माध्यमातून मिळते. त्यामुळं असं जरी असलं तरी कामखेडा सर्कलमध्ये जर बघितलं तर भोकरंबा मोठं गाव येतं. भोकरंबा गावचे हे दोन्ही उमेदवार होते आणि या भोकरंबा गावच्या उमेदवार असताना देखील भोकरंब्यामध्ये आम्हाला कुठं मोठी सभा पाहायला मिळाली नाही. ना काँग्रेसनं घेतली, ना भाजपनं घेतली, किंवा जेवढी प्रचार यंत्रणा इतर गावामध्ये फिरली तेवढी यंत्रणा आम्हाला भोकरंब्यामध्ये दिसली नाही. भोकरंब्यामधली जी लढाई होती ती फार सायलेंट होती. प्रचार फार सायलेंट होता. जाहीररित्या लोक
कोणत्या भिसेंच्या पाठीमागं उभा टाकायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला असावा. त्यामुळं सायलेंट भूकंपा या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये पाहायला मिळाला. आता उद्यालाच कळेल की बाबा ही भूकंपा कुणाच्या साईडनं होता, काँग्रेसच्या साईडनं होता की त्र्यंबक नाना भिसे जे की भाजपमध्ये गेले त्यांच्या बाजूनं होता. आता काही प्रमुख प्रसारमाध्यमं आहेत जे की सध्या एक्झिट पोल सगळेच सांगत आहेत. त्यानुसार कामखेडा सर्कलमध्ये जी आहे ती काँग्रेसची जी सीट आहे ती आघाडीवर आपल्याला पाहायला मिळते. आणि आमचाही एकूणच अंदाज आहे की जर सगळी अशी मूलभूत सुविधा किंवा विकासावरती जर बोलायचं झालं तर काँग्रेसची सीट त्या ठिकाणी आपल्याला थोडी वरचढ दिसते आणि आघाडी देखील त्या ठिकाणी काँग्रेसला मिळू शकते. आता दुसरा गटाबद्दल बोलायचं झालं तर तो खरोळा. कामखेडानंतर खरोळा फार चर्चेत राहिला. खरोळा का चर्चेत राहिला तर खरोळा जे आहे अनेक वर्ष त्या ठिकाणी देखील भाजपची सत्ता होती. म्हणजे 25 वर्ष जवळपास म्हणतो 25 वर्ष भाजपचा उमेदवार त्या ठिकाणी होता. तरी पण म्हणावा तसा विकास त्यातल्या भागाचा झाला नाही असं लोकांचं म्हणणं आहे. मूळतः खरोळ्यामध्ये देखील तेवढा विकास झाला नाही अशा तिथल्या नागरिकांच्या आपल्या चॅनलवरती प्रतिक्रिया होत्या. त्याचबरोबर तळणी असेल, सय्यदपूर असेल, सय्यदपूरचा रस्ता तर फार बिकट आहे. परत कारेपूर असेल, कारेपूरमधल्या मूलभूत सुविधा देखील फार चर्चेत आल्या. त्याचबरोबर तिथल्या पाईपलाईन फार जलजीवनचं काम फार चर्चेत आलं या निवडणुकीच्या दरम्यान. आणि हे सगळं असताना देखील अजून एक चर्चा होती की बाबा भाजपनं जे आहे ते निदान गोडभरले फॅमिलीला सोडून इतर कार्यकर्त्याला न्याय देणं फार गरजेचं होतं, इतर कार्यकर्त्यांना संधी देणं फार गरजेचं होतं अशी देखील चर्चा एका बाजूनं पाहायला मिळाली. मध्यंतरीच्या काळामध्ये फार लक्ष्मीचा वावर वाढला. त्यामुळं जनता त्या लक्ष्मीच्या पाठीमागं राहील की मग विकास कामं किंवा नवीन माणसाच्या मागं राहील हे उद्याला चित्र स्पष्ट होणारच आहे. तरीसुद्धा जे काँग्रेसचे उमेदवार होते ते तरुणांमध्ये त्यांची क्रेज होती. त्यांच्याबरोबर काही जातीय समीकरणं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. असं असताना देखील समजा काही गावं जर समजा तळणी असेल, कारेपूर असेल किंवा खरोळा असेल. आता खरोळ्यात देखील अशा मला माहिती येते की झालेल्या मतदानापैकी 70% मतदान हे काँग्रेसच्या बाजूनं पडले किंवा काँग्रेसला गेले अशी देखील चर्चा तिथं पाहायला मिळते. त्यामुळं आमचा अंदाज आहे की त्या ठिकाणी काँग्रेस वरचढ ठरू शकतं, काँग्रेसला आघाडी मिळू शकते आणि काँग्रेसची जागा तिथं विन होऊ शकते. ही फक्त अंदाज आहेत, निकाल नाहीत, हे लक्षात ठेवा. आता शेवटचा जो आहे तो पोरेगाव सर्कल. आता पोरेगाव सर्कलबद्दल बोलायचं झालं, जसं मी भोकरंब्याचा उल्लेख केला की सायलेंट प्रचार होता तसं पोरेगावचाही आपल्याला फार सायलेंट प्रचार पाहायला मिळाला. पोरेगावमध्ये ॲडव्होकेट दशरथ सरवदे जे भाजपकडून अनेक वर्ष भाजपमध्ये ते काम करत आहेत, शिक्षित आहेत, वकिली पेशाचं ते काम करतात आणि त्याचबरोबर समाजसेवेचं देखील काम करतात. ते मैदानात होते, त्यांच्या पत्नी मैदानात होत्या. आणि इकडं काँग्रेसकडून बघितलं तर गंगासिंह कदम जे की माजी सरपंच पोरेगावचे होते. पोरेगावचा चेहरा मोहरा बदलण्यामध्ये गंगासिंह कदमचा, गावापुरता म्हणतोय मी, पोरेगावचा चेहरा मोहरा बदलण्यामध्ये गंगासिंह कदमचा मोठा वाटा असल्याचं तिथले नागरिक सांगतात. त्यामुळं पोरेगाव मोठं गाव आहे किंवा तिथल्या आजूबाजूची गावं गंगासिंहच्या कदमच्या बाजूनं आहेत किंवा वाडे तांड्या जी आहेत ती भाजपच्या बाजूनं आहेत अशी देखील चर्चा एकंदरीत तिथं रंगताना पाहायला मिळाली. पोरेगावमधील सभा पार पडल्या. पोरेगावमधली सभा जी धीरज देशमुखांची होती त्या सभेला फार मोठी गर्दी होती. एखाद्या आमदाराच्या सभेला एवढी गर्दी असावी तेवढी गर्दी धीरज देशमुख जे माजी आमदार आहेत लातूर ग्रामीणचे, तशी गर्दी तिथं आपल्याला पाहायला त्या सभेदरम्यान रिपोर्टिंग करताना मला पाहायला मिळाली. त्यामुळे ती गर्दी जर काँग्रेसच्या बाजूनं वळती झाली तर त्या ठिकाणी काँग्रेसला थोडंसं त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. पण मी स्पष्ट आणि सांगतोय की इतर गटाबद्दल जे मी तुम्हाला आमचे अंदाज सांगितले त्याबद्दल पोरेगावच्या गटाबद्दल अंदाज सांगणं फार कठीण आहे. ते उद्यालाच मी तुम्हाला आमच्या अपडेटच्या माध्यमातून सांगेन की पोरेगावमध्ये नेमका विजय कुणाचा झाला आहे. तर मंडळी, अशा पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची ही सगळी अंदाजपत्रिका जनमंतकच्या वतीनं केलेल्या ग्राउंड रिपोर्टवरती थोडक्यात सरळ, साध्या आणि सोप्या भाषेमध्ये, ढोबळ भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलो. कारण ही सगळ्या निवडणुका जेव्हा आम्ही कव्हरेज करत असतो त्यावेळेस आम्हालाही बरेचसे अंदाज येत असतात की नेमकं चर्चा काय आहे. इथं सत्यता आपल्याला मान्य करावी लागत असते. इथं कोणता पक्ष कमी पडला किंवा कोणत्या पक्षाने काय केलं किंवा त्यांची कार्यपद्धती कशी होती, त्यांच्या प्लॅनिंग कशा होत्या, या सगळ्यावरती खरंच ते जनतेपर्यंत पोहोचेल का, या सगळ्यावरती या निवडणुका डिपेंड असतात. ही ग्रामीणची निवडणूक आहे.
ही ग्रामीण मंत्रालयाची निवडणूक आहे, त्यामुळं जनताही फार विचार करून या निवडणुकामध्ये मतदान करत असते, कारण ती निवडणूक थेट माझ्या दारापर्यंतची असते, माझ्या दाराच्या समोरच्या विकासाची असते, माझ्या नळाच्या पाण्याच्या विकासाची असते, मला पिण्याच्या पाण्याच्या विकासाची ही निवडणूक असते. म्हणूनच म्हणतो की ग्रामीण मंत्रालयाची निवडणूक आहे. तसं बघितलं लातूरमध्ये 59 जागासाठी जिल्हा परिषद जागा गटासाठी आणि 118 पंचायत समिती गणासाठी ही निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीचे निकाल 9 फेब्रुवारी 2026 रोजी म्हणजे उद्यापासून आपल्याला स्पष्ट होतील. दुपारपर्यंत निकालाचं चित्र स्पष्ट होईल, नेमकी लातूर झडपीवरती सत्ता कुणाची आहे. आता फार मी म्हणलं की अतिशयोक्ती करणारे मला फार जिल्ह्याचा अभ्यास नाही आहे, कारण मी केलाही नाही आणि काही गटापुरता मी तुम्हाला अंदाज सांगतो की अशा पद्धतीनं थोडक्यात 1 मिनिटामध्ये सारांश सांगतो. जर मी 4 गटाबद्दल बोललो, पानगाव, कामखेडा, खरोळा आणि पोरेगाव, तर पानगावची सीट जी आहे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे झुकती आपल्याला पाहायला मिळते. पोरेगावचा विचार केला तर 19-20 आहे. खरोळ्याची सीट जी आहे ते काँग्रेसच्या बाजूने झुकती दिसते. कामखेडाची अटीतटीची लढत होऊ शकते. अनेकांना वाटत असेल की फार 2-3 हजाराच्या फरकानं सीट लागेल तिथं, पण तसं काय होणार नाही. लागली तर 400-500 मताच्या फरकाने सीट तिथं लागू शकते. आणि थोडं बहुत जर बघितलं तर सहानुभूतीचं वातावरण म्हणा किंवा इतर गोष्टीचा फॅक्टर जर लक्षात घेतला तर त्या ठिकाणी आपल्याला काँग्रेस थोडंसं वरचढ दिसतंय. आता वरचढ दिसते किंवा कसं दिसते ते आपल्याला उद्यालाच कळेल, पण तरीसुद्धा असे अंदाज आमच्या चॅनलच्या वतीनं किंवा आमच्या जनमंतकच्या टीमच्या वतीनं आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलो आहे. उद्याचा निकाल आपल्याला बघायचा आहे. उद्याच्या अपडेट्स आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. वेळोवेळीचे अपडेट्स नेमकं कुणाची लीड राहिली, कोण पुढे आलं, याबद्दल मी तुम्हाला सांगतच राहणार. त्यासाठी तुम्हाला आम्हाला जनमंतकच्या या चॅनलला फेसबुकला फॉलो करावं लागेल आणि यूट्यूबला देखील तुम्हाला आम्हाला सबस्क्राईब करावं लागेल. त्याचबरोबर इन्स्टाला देखील फॉलो करून ठेवा ह्या सगळे अपडेट पाहण्यासाठी.